तर नमस्कार सगळ्यांना. ॲट द रेट स्टेडियम या चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, की मी एम-बी-एचे मार्केटिंग आणि फायनान्सचे स्पेशलायझेशनचे इम्पोर्टंट क्वेश्चन दिले होते. तर आपण या व्हिडिओमध्ये वेळ न घालवता चालू करूया. तर आपला टॉपिकचं नाव आहे, की फायनान्शियल मार्केट अँड बँकिंग ऑपरेशनल. आता हा टॉपिक कसा आहे, की फायनान्शियल मार्केट कसं चालतं, इंडियाचं ऑदर आणि त्याचे बँकिंग ऑपरेशनल कशा असतात. तर असा हा टॉपिक आहे. याच्यावरती आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा एम-बी-एच्या फर्स्ट सेमिस्टरला सब्जेक्ट आहे. स्पेशलायझेशन आहे फायनान्स. चला आपण वेळ न घालवता व्हिडिओला चालू करूया. तर तुम्ही बघू शकता. पहिलाच प्रश्न काय डेफिनेशन अँड मीनिंग ऑफ फायनान्शियल मार्केट. आता फायनान्शियल मार्केट तुम्हाला हे काय हे माहिती पाहिजे. ते माहिती असेल तर तुम्हाला डेफिनेशन आणि मीनिंग द्यायला काहीच अडचण नाहीये. रोल ऑफ फायनान्शियल सिस्टम इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आता फायनान्शियल सिस्टम असते, आपली जी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असते, प्रत्येक देशाची जीडीपी इकॉनॉमिक असते. तर ती डेव्हलपमेंट करण्यासाठी फायनान्शियल सिस्टमचे काय रूल आहे, ते तुम्हाला माहीत पाहिजे. कारण तुम्ही फायनान्शियल शेवटी तुम्हाला इंटरव्ह्यूला गेलं हे मी विचारणारच आहे. त्यामुळे तुम्हाला हे माहीतच पाहिजे. नंतर स्ट्रक्चर ऑफ फायनान्शियल सिस्टम, स्ट्रक्चर ऑफ इंडियन फायनान्शियल सिस्टम, नंतर कॉन्ट्रिब्युशन ऑफ बँक इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आता कॉन्ट्रिब्युशन काय आहे ऑफ बँक इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचं, म्हणजे को- आप- जी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट त्याचं बँकेचं कॉन्ट्रिब्युशन काय आहे, की त्यांनी लोन दिलं किंवा काय तर बॉन्ड बिंड इश्यू केले किंवा काही करू द्या, लोन दिलं तरच इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होणार आहे. त्यासाठी नंतर एक्सप्लेन द टाईप ऑफ डिफरंट टाईप ऑफ फायनान्शियल मार्केट. कोणकोणते मार्केटचे टाईप आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर डेरिव्हेटिव्हचं मिनिंग आणि टाइप्स कोणकोणते डेरिव्हेटिव्हचे हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर काय टाइप्स ऑफ ऑप्शन, कोणकोणते टाइप्स आहे हे तुम्हाला माहित पाहिजे ऑप्शनचे. नंतर पार्टिसिपेट ऑफ डेरिव्हेटिव्ह, कोणकोणते डेरिव्हेटिव्हचे पार्टिसिपेट आहे. नंतर डिफरन्स बिटवीन फ्युचर कॉन्ट्रॅक्ट, ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट आणि फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट. आता हे 3 कॉन्ट्रॅक्ट असतात. त्याचे तुम्हाला मिनिंग, फीचर ऑफ त्याचा डिफरन्स का सांगितलं ते मला मोस्ट ऑफ द टाईम सांगतो. की तुम्हाला याच्यामधले 5 मार्काला काही विचारले किंवा 10 मार्काला विचारले या तिन्हीचं इन्फॉर्मेशन लिहा. तर तुम्ही मिनिमम डिफरन्सचे 10 पॉईंट करून ठेवले तर तुम्हाला काहीच टेन्शन नाही, की तुम्ही हे 10 पॉईंट असले तुम्ही ओव्हरऑल उत्तर आरामात लिहू शकता. नंतर फॉरेन एक्सचेंज मार्केट म्हणजे काय? नंतर स्ट्रक्चर ऑफ फॉरेन मार्केट अँड टाइप्स, कोणकोणते फॉरेन एक्सचेंजचे टाइप आहे, याचं स्ट्रक्चर कसं असतं हे तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर आउटलाईन द कन्सेप्ट ऑफ क्रिप्टोकरन्सी मार्केट. आता क्रिप्टोकरन्सी काय हे तुम्हाला माहित पाहिजे. ही करन्सी कशी असते? डिजिटल असते का ऑनलाईन असते का ऑफलाईन असते? कशी असते? हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याची कन्सेप्ट माहिती पाहिजे. त्याची आउटलाईन तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर कमोडिटी कमोडिटी मार्केट अँड टाइप, कोणकोणते कमोडिटीचे मार्केट आहे, त्याचे टाइप काय हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर कन्सेप्ट ऑफ बॉन्ड मार्केट टाइप, म्हणजे बॉन्डची कन्सेप्ट काय, त्याचे टाइप काय हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर डेफिनेशन ऑफ मनी मार्केट, मनी मार्केट डेफिनेशन काय तुम्हाला हे पाहिजे, माहित पाहिजे. नंतर रोल ऑफ मनी मार्केट काय तुम्हाला हे माहित पाहिजे. नंतर स्ट्रक्चर अँड कंपोनंट ऑफ मनी मार्केट काय तुम्हाला हे माहिती पाहिजे. नंतर रोल ऑफ सेंट्रल बँक इन मनी मार्केट. आता हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. धिस वन आणि धिस वन हे तुम्हाला माहितच पाहिजे, की काय आहे मनी मार्केट. काय तुम्हाला हे शॉर्ट टर्म साठी असतं, लॉंग टर्म साठी असतं, काय असतं हे कळलं, त्याचे रोल काय, कोण काय करतं, तर तुम्हाला ओव्हरऑल कळणार आहे की उत्तर कसं लिहायचं आणि काय त्याचे कंपोनंट असणार आहे. नंतर रूल अँड फंक्शनल ऑफ सेंट्रल बँक. आता सेंट्रल बँकचे रूल काय असतात, फंक्शन काय काय असतं, ती काय करते सेंट्रल बँक हे तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर डिफरन्स बिटवीन मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट. आता तुम्हाला हे तर माहिती आहे, की शॉर्ट टर्म असतं, लाँग टर्म असतं मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट. तर त्याच्या डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर रोल ऑफ सेबी इन कॅपिटल मार्केट. हा मोस्ट 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारलेला क्वेश्चन आहे, की कॅपिटल मार्केटमध्ये सेबी काय म्हणतात, की लक्ष देतं. तर त्याचे टाइप रूल कोणकोणते. नंतर आता तुम्हाला हे तर माहिती आहे, की आय-पी-ओचा फुल फॉर्म काय आहे? तर ज्याला माहिती त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर इन डिटेलिंग प्रोसेस ऑफ आय-पी-ओ. आय-पीओची डिटेलिंग प्रोसेस काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर टाइप्स टाइप्स ऑफ बँक अँड क्लासिफिकेशन. आता बँकेचे टाइप कोणते आणि त्याचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे तुम्हाला हे माहीत पाहिजे. नंतर डिफरन्स बिटवीन कमर्शियल बँक अँड कोऑपरेटिव्ह बँक. आता त्याचे कोऑपरेटिव्ह बँकचे टाइप काय, कोणकोणत्या बँक आहेत, त्याचे मिनिंग काय आहे, मिनिंग म्हणण्यापेक्षा त्याचे बेनिफिट काय हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर कमर्शियल बँक म्हणजे काय, मिनिंग काय हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर डिफरंट टाइप ऑफ बँकिंगचे टाइप कोणकोणते हे तुम्हाला माहित पाहिजे. कोऑपरेटिव्ह बँक,
कमर्शियल बँक, सेंट्रल बँक हे तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर त्यानंतर explain the term electronic banking. How has technology benefit to the बँकिंग इंडस्ट्री. आता बँकिंग इंडस्ट्रीमध्ये काय टेक्नॉलॉजीचे बेनिफिट आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. नंतर डिस्कस द कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक चेंजिंग सर्व्हिस. इलेक्ट्रिक चेंजिंग सर्व्हिस काय ते तुम्हाला माहित पाहिजे. नंतर डिफरन्स बिटवीन एन-एफ-टी वर्सेस आर-टी-जी-एस हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर इलेक्ट्रिक पेमेंट सिस्टीम म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर कन्सेप्ट ऑफ एटीएम. एटीएमचं तुम्हाला फुल फॉर्म माहित पाहिजे. त्याचे टाईप डिफरंट डिफरंट टाईप आहे. ते 3 का 4 टाईप आहे ते तुम्हाला टाईप माहिती पाहिजे. आणि लास्टचा क्वेश्चन आहे एक्सप्लेन इन डिटेल फंक्शन इन स्पेशलाइज्ड बँक इन इंडिया. आता काय फंक्शन काय स्पेशलाइज्ड बँकचे इंडियामध्ये हे तुम्हाला माहित पाहिजे. तुम्ही बघू शकता एवढ्या इझी वे मध्ये ओव्हरऑल पुस्तक बघण्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ बघितले आणि याच्यामध्ये मोस्ट ऑफ द तुम्हाला पॉइंट हे माहितीच आहे. तर तेवढे तुम्ही करून गेले तरी चालणार आहे. काही अडचण नाहीये. एवढे पॉइंट केले तरी खूप आहे आणि याच्यामधलं पेपरला विचारणार आहे. तर बघू शकता तुम्ही. काय क्वेरी असेल तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.